आज नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल लागले। आता निकाल तुम्ही बघितलेच असतील की भाजपला बंपर यश मिळालंय। 2 नंबरला शिंदेची शिवसेना आहे आणि 3 नंबरला अजित पवारांची राष्ट्रवादी आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की भाजपला हे अभूतपूर्व यश मिळणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं। भाजप जिंकणार आहे याचा अंदाज अख्ख्या महाराष्ट्रालाच का आला होता हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ। पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर लक्षात घ्या, नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्या। अनेक वर्षांपासून नगर परिषदाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि त्या निवडणुका झाल्या, त्यामुळे निवडणुका चुरशीच्या होणार, अनेक जण इच्छुक असणार हे सगळ्यांना माहिती होतं। पण जसा प्रचार वाढत गेला, त्याची रंगत येत गेली, तसतसं भाजप या निवडणुकीमध्ये लीड घेणार आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं। याचं कारण काय होतं तर त्याचं साधं सोपं कारण होतं की भाजपनं ज्या प्रकारे निवडणूक सिरियसली घेतली होती। म्हणजे फक्त भाजपनच नाही तर महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी, म्हणजे शिंदेची शिवसेना असेल, भाजप असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, या तीनही पक्षांनी निवडणूक अतिशय सिरियसली लढवली। म्हणजे सिरियसली म्हणजे काय तर लक्षात घ्या, आधी या नगर परिषदेच्या किंवा नगरपालिकांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढवल्या जायच्या। म्हणजे फार फार तर त्या मतदारसंघाचा आमदार त्या निवडणुकामध्ये इंटरेस्ट घ्यायचा किंवा त्याच्या पद्धतीनं तो त्या निवडणुका लढवायचा, किंवा फार तर जिल्ह्यात एखादा मंत्री असेल तर तो मंत्री प्रचारासाठी यायचा, इथपर्यंत सीमित होतं। पण भाजपनं ही निवडणूक अगदी विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक असावी अशा प्रकारे लढवली। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षासाठी सभा घेतल्या आणि अतिशय चुरशीची आणि अतिशय ताकद लावून ही निवडणूक स्टेट भाजपनं किंवा राज्य पातळीवरच्या शिवसेनेनं राज्य पातळीवरची यंत्रणा वापरून ही निवडणूक लढवली। म्हणजे कसं, विधानसभेला ज्या प्रकारे एक आर्टिक्युलेटेड प्रचार असतो, सभांचं नियोजन असतं, तसं सभांचं, उमेदवारांचं नियोजन भाजप, शिंदेसेना किंवा अजित पवार गट यांनी केलं होतं। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे किंवा काँग्रेस आहे। या काँग्रेसनं किंवा काँग्रेस सोबत असलेल्या पक्षांनी एवढ्या आर्टिक्युलेटेड पद्धतीनं प्रचार काही केला नाही। म्हणजे ना शरद पवारांच्या पक्षाचे नेते प्रचारात, राज्य पातळीवरचे नेते कुठं प्रचारात गेलेले दिसले एका दुक्का सोडलं तर, किंवा उद्धव ठाकरे तर बाहेरच निघाले नाहीत, आदित्य ठाकरेही निघाले नाहीत। दुसरीकडे काँग्रेसचा कोण बलाढ्य नेता कोणत्या भागात जाईल प्रचाराला हा प्रश्न असल्यामुळं काँग्रेसनं सुद्धा राज्यभर प्रचार यंत्रणा राबवली नाही। आणि त्यामुळं एकल्ली भाजप पूर्ण ताकदीनं निवडणुका लढवते आणि दुसऱ्या बाजूनं टक्कर खेळण्यासाठी किंवा कुस्ती लढण्यासाठी पहिलवानच मिळत नाहीये अशी परिस्थिती होती। तर प्रचाराचाच विषय जर तुम्हाला सांगायचं झालं तर बीड सारखं शहर आहे, म्हणजे बीड हे फार काही मोठं शहर नाहीये, महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांच्या तुलनेने एक छोटंसं शहर आहे। पण अजित पवारांनी तिथं एवढी ताकद पणाला लावली होती की अजित पवारांनी बीडमध्ये 2 सभा घेतल्या। अगदी उमेदवारांची निवड सुद्धा अजित पवारांनी अनेक ठिकाणी स्वतः केलेली दिसते, किंवा इन्फ्लुएन्शियल पर्सन कोण जर असतील त्या प्रभागांमध्ये तर त्यांना स्वतःच्या बाजूला कसं वळवून घ्यायचं याचे सुद्धा प्रयत्न महायुतीतल्या नेत्यांनी केलेले दिसतात। म्हणजे त्यांनी ही निवडणूक अतिशय सिरियसली घेतली। आता दुसरीकडे तुम्हाला सांगितलंच आहे की महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी तेवढी निवडणुकीमध्ये तेवढ्या प्रमाणात लक्ष घातलं नाही आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला हे तुम्हाला निकालांवर दिसतच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, या निवडणुकांमध्ये जो पैशांचा फ्लो आपण म्हणतो किंवा पैसे खर्च करणं म्हणतो, ते पैसे खर्च करणं हे महायुतीनं नगर परिषद आणि नगरपालिकांना सुद्धा सुरू केलंय असं दिसतंय। म्हणजे अगदी ही गोष्ट काही झाकून लपून किंवा चोरून राहिलेली नाहीये की
काही काही मतदारसंघांमध्ये किंवा काही काही नगरपालिकांमध्ये अगदी 20-20 हजार रुपये एवढं मताचं एका मताचं मूल्य दिलं गेलं. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांचा खर्च, म्हणजे मताला 20,000 म्हणजे एका नगरपालिकेमध्ये करोडो रुपये तो खर्च असतो, आणि तो खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये करण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि भाजपनं टॉपपासून ते बॉटमपर्यंत सगळं भाजपमय, म्हणजे 100% भाजप करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचंच हे एक रूप आहे. आता भाजपनं ज्या नगरपालिकांची किंवा नगर परिषदांची एवढी वर्षांची कमाई नाही आहे तेवढा खर्च का केला, किंवा त्यांचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी ईडी चोटीचा जोर म्हणतो आपण, हा ईडी चोटीचा जोर भाजपनं का लावला? सगळ्या साम दाम दंडभेद यंत्रणा वापरून किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे वापरून, प्रचाराची यंत्रणा वापरून भाजपनं आणि महायुतीतल्या पक्षांनी एवढा जोर का लावला? तर त्याचं साधं उत्तर आहे. त्याचं साधं उत्तर म्हणजे 100% भाजप. म्हणजे 2029ची निवडणूक ही भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर लढायची आहे आणि स्वबळावर जिंकायची सुद्धा आहे. आणि त्याचं प्लॅनिंग त्यांनी मायन्यूटली सुरू केलंय. आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की नगर परिषदा जिंकून किंवा नगरपालिका जिंकून काय होणार आहे? निवडणूक तर विधानसभेची होणार आहे. जी ग्रामीण लेवलची सत्ता असते, म्हणजे नगर परिषद नगरपालिकांची किंवा ग्रामपंचायत लेवलची जी सत्ता असते, या लोकांचा थेट संबंध हा जनतेशी असतो. म्हणजे आमची नाली काढली नाही, आमचा रस्ता बनवला नाही, किंवा आम्हाला कोणत्या तरी योजनेचा लाभ मिळाला नाही, हे लोक कुणाला सांगतात? ते खासदाराला किंवा आमदाराला सांगत नाही, ते सांगतात तो व्यक्ती असतो नगरसेवक. त्यामुळं ग्राउंड लेवलला लोकांच्या संपर्कात असणारा जर आपला व्यक्ती असला किंवा आपल्या विचाराचा आणि आपल्या पक्षाचा व्यक्ती असला, तर त्या व्यक्ती थ्रू आपला पक्ष हा जनसामान्यामध्ये आपण पोहोचू शकतो. हे भाजपला माहिती आहे, ते शिंदे सेनेला सुद्धा माहिती आहे, आणि ते अजित पवारांना सुद्धा माहिती आहे. आणि हा ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरांमध्ये हा फुटहोल्ड निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या भाजप आणि महायुतीतले पक्ष हे करताना दिसत आहेत. या सगळ्या कारणांमुळं भाजपनं ही निवडणूक एवढ्या सिरियसली घेतलेली आपल्याला बघायला मिळते. कारण की ते या निवडणुकीतून 2029च्या विधानसभा निवडणुकीची पेरणी करतायत हे त्यांना माहिती आहे. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट ते या नगर परिषदेतून कमावण्यासाठी काढतायत, किंवा ते नगर परिषद भ्रष्टाचार करतील आणि ते कमावलेले पैसे काढतील असं बरेच जण म्हणतायत. पण मला यात तथ्य कमी वाटतं. सगळे पक्ष हे कमी अधिक प्रमाणात भ्रष्टाचार करतच असतात, तसा भाजप सुद्धा करेल, यात काही दुमत असण्याचं कारण नाहीये. पण त्यांची सगळी पेरणी किंवा त्यांची सगळी ही आखणी ही 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ग्रामीण लेवलच्या कार्यकर्त्यांना किंवा छोट्या शहरांमधल्या किंवा जे रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते त्यांना बळ देण्याचा हा प्रकार होता. त्यामुळं भाजपनं एवढ्या कॉम्पिटेटिव्हली, एवढ्या स्पर्धात्मकपणे ही निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. म्हणजे मेजॉरिटी ठिकाणं भाजप, शिंदेसेना किंवा अजित पवार गट जिंकलाय, आणि त्यांनी ही निवडणूक 29ची पेरणी म्हणून लढवली, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं, किंवा भाजपच्या स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला काय वाटतं? विरोधक जे गलित गात्र झालेत त्यांची निवडणुका लढवण्याची किंवा ताकद लावण्याची सुद्धा इच्छा नाहीये, हे या निवडणुकीतून दिसलंय. आणि त्याबद्दल पण तुम्हाला काय वाटतं ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तेवढं करा. धन्यवाद.